तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी आहे कल्याणी नगरला, इथं बसलेलो आहे. तर विषय काय होतं ना मित्रांनो, ह्या 8-10 दिवसामध्ये म्हणजे जेव्हापासून 2026 लागले तेव्हापासून काय होतंय ना, त्याच्या आधी पण होत होतं डिसेंबरमध्येच. आणि म्हणजे या लास्ट 15-20 दिवसामध्ये काय होते माझ्यासोबत की म्हणजे कन्सिस्टंटली मी गाडीवर काम नाही करू शकत आहे. माहिती नाही की मी जास्त निगेटिव्ह व्हिडिओ बघतोय का निगेटिव्ह विचार करतोय. आणि मी परत यूट्यूबला व्हिडिओ टाकायला चालू केले, परत 8 दिवसापासून व्हिडिओ पण टाकला नाही. आता हे कशामुळे होते मला माहिती नाही. तुमच्यासोबत पण असं होते का, नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, मला वाटते की हे कशामुळे होत असेल की आपण जर जास्त निगेटिव्ह विचार करत राहिलो तर धंदा होत नाही. आणि मला वाटते जरी पण रेट खराब असतील तरी पण त्यामधून जर आपण मार्ग शोधला आणि व्यवस्थित जर काम केले, माइंड लावून आणि पॉझिटिव्ह विचार ठेवून जर काम केले आणि कन्सिस्टन्स काम करण्याचा प्रयत्न केले तर काम होतो. हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तुम्हाला पण माहिती असेल जे रेग्युलर काम करतात ते पण. एवढ्यात काय होतंय ना मित्रांनो की रेग्युलर कामच करू शकत नाही मी. म्हणजे आधी मी 2 काम करायचो आणि आता पण मी 2 काम करतो. पण आधी कसं व्हायचं ना, मी एकदम म्हणजे स्मूथली दोन्ही काम करून घ्यायचो. पण आता मीच माझ्या माइंडला असं सांगतो की मला 2-2 काम होत नाही, थोडं अवघड होते वगैरे, नाही का. तर त्यामुळं थोडं ते आधीच जर माइंडला मी चालना दिली की नाही होत जमणार वगैरे, तर मग कधी कधी वाटतं की नाही आता आराम करायलाच पाहिजे. मग माणूस आधीच जर माइंडला आपण सांगितलं की नाही मला आराम करायचा तर मग आराम करतोय. पण आधी मी केलेलं आहे, दोन्ही काम हँडल व्यवस्थित केलेले आहे आणि फॅमिलीला पण टाइम दिलेला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केलेल्या आहे मी. आठवड्यामध्ये बराबर पार्ट टाइममध्ये व्यवस्थित अर्निंग करून सगळं व्यवस्थित झालं. पण एवढ्यात काय होतंय ना की बिझनेस जसा पाहिजे तसा होत नाही माझ्याकडून. मला नेहमी नेहमी असं वाटतं की अरे काम सोडून द्यावं आणि फक्त गाडी चालवावं. परत कधी कधी असं वाटतं की नाही नाही दोन्ही पण करायचं. परत वाटतं की म्हणजे असे वेगवेगळे विचार माणसाच्या मनामध्ये येत राहिलं. तर मला हे 2 मिनिटं तुम्हाला बोललो, याच्यामधून मला एकच सांगायचं की माणसांनी कुठल्या पण निर्णयावर ठाम जर आपण राहिलो तर ती गोष्ट होते. पण जर आपण डायव्हर्ट होत राहिलो, अबक दुबक करत राहिलो सोप्या भाषेत, इकडे जायचं तिकडे जायचं, तर कुठलीच गोष्ट होत नाही. एका निर्णयावर जर आपण ठाम राहिलो नाही नाही मला ह्या गोष्टी मला करायच्या आहेत, तर त्या गोष्टी होतात. आणि मला पण वाटतं की जास्त निगेटिव्ह विचार करून काही होणार नाही आणि काही भेटणार नाही. त्याच्यामधून तर काही साध्य होणार नाही निगेटिव्ह विचार करून. एवढं मात्र नक्की आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेशन येणार, निराशा होणार, हे तर मात्र नक्की आहे. ते तर निगेटिव्ह विचार करून ते भेटणारच. पण जर आपण जेवढा पॉझिटिव्ह विचार केला आहे त्या डायरेक्शनमध्ये राहिलो तर माइंड त्या डायरेक्शनमध्येच काम करतंय असं मला वाटतंय. तर हे माझ्यासोबत घडत होतं या लास्ट 15 दिवसामध्ये. आणि मागं डिसेंबरमध्ये 2-2 काम केल्यामुळं तब्येत पण खूप जास्त बिघडत होती. पण आता नाही तसं काही, आता व्यवस्थित आहे तब्येत वगैरे सगळं ओके. आता मी थोडं मॅनेज करून चालत आहे, म्हणजे जास्त ओव्हरलोड काम करत नाही आहे, व्यवस्थितच काम करतोय. तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की मी जॉब प्लस ओला उबेर पण करतोय. आता परत मला सेकंड शिफ्टला जायचं आहे. आता ड्युटीला जायचं सेकंड शिफ्टला. आता वाजले 12:30-1 वाजले. आता परत मला घराकडची एखादी राईट पडली तर ठीक आहे, नाहीतर मग घराकडे जायचं आहे, सेकंड शिफ्टला जायचं आहे. पण मला वाटतं की आता उद्यापासून राईट ट्रॅकवर यायला पाहिजे, कारण की माझा ट्रॅक हरवलेला आहे हे मला माहिती आहे. कारण की मला 1 वर्षाच्या वर झाले, मी 1 वर्ष व्यवस्थित काम केलेलं आहे आणि मला माहिती आहे. आणि मित्रांनो, आजची आहे 16 जानेवारी आणि आज मी गाडीची डिलिव्हरी घेतली होती. तर माझ्या गाडीला आज बरोबर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर 1 वर्षापासून काम करतोय, मला माहिती आहे. तर हे सांगायचं मित्रांनो मला की रेग्युलर काम करणं खूप गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह विचार लागतं आणि कन्सिस्टन्स लागतं तेव्हाच. आणि याच्यामध्ये मनी मॅनेजमेंट पण खूप गरजेचं आहे. मनी मॅनेजमेंट केलं नाही, आला पैसा उडवला, स्कॅनर मारले, इकडे तिकडे फोनपे मारले, तर यामध्ये नंतर खूप मोठा स्कॅम झाल्यासारखं होतं आपल्यासोबतच. आणि 1 वर्ष झाल्यानंतर डायरेक्ट खर्च येतो. परत 2 वर्ष झाल्यानंतर पासिंग इन्शुरन्स हे ते सगळं टॅक्स वगैरे. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर टायर पण तुम्हाला टाकावं लागते 4ही नवीन, कारण की तोपर्यंत तुमची गाडी चालूनच जाते बऱ्यापैकी, 1 लाख 1.5 लाख किलोमीटर चालून जाते. तर ह्या सगळ्या गोष्टीचं
टेन्शन असते माणसामागं, पण मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन न घेता फ्रीली, माइंड फ्रीली काम करायला पाहिजे, फील फ्री, तेव्हाच काम होते. पण जर आपण माइंडमध्ये बॅकग्राऊंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असेल तर काम होत नाही. हे माझ्यासोबत झाले एवढ्यामध्ये की आपण जर माइंडमध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असतील तर काम होत नाही. तर मला वाटते की जेव्हा पण आपण काम करतो गाडीवर, तर माइंड असं म्हणजे नो टेन्शन ठेवून, म्हणजे कुठलं टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, टेन्शन फ्री काम करायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला टेन्शन येणार नाही. पण जर आपण सगळ्या गोष्टीचं EMI आहे, हे आहे, ते आहे, तर सगळ्या गोष्टी टेन्शन घेत राहिलो तर मी बघितलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे की आपलं काम व्यवस्थित होत नाही. तर जेवढा आपण पॉझिटिव्ह वेमध्ये काम करणार तेवढं चांगलं काम होणार, हे माझ्यासोबत घडलेलं आहे. तर तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का आणि असं होते का नक्की सांगा. तर ह्या गोष्टीपासून मला म्हणजे चुकी करणं, माणूस शेवटी हा माणसाकडून चुकी होते आणि चुकी होणं म्हणजे काय एवढा मोठा हे नाही आहे, म्हणजे नाही का गुन्हा नाही आहे. चुकी झाली ठीक आहे, पण त्यामधून शिकणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आणखी मित्रांनो, याच्यामध्ये एक आणखी ऑप्शन आहे. मला वाटतं की आपण जेवढं आपण कामाला निघालोय त्यानंतर जर आपण जेवढं सोशल मीडिया आपण नाही का म्हणजे बाजूला ठेवले काम करत असताना, तेवढा फायदाच होईल आपल्याला. कारण की ते सोशल मीडिया बघताना आपली एनर्जी लॉस होते आणि माहिती नाही, आपण ॲटोमॅटिक थकून जातो आणि नंतर वाटतं की आपण खूप जास्त थकलोय. तर ठीक आहे, माणूस मोकळा असला तर थोडंफार बघायला पाहिजे, पण ओव्हरलोड खूप जास्त बघायला नाही पाहिजे. आणि खूप जास्त आपण सोशल मीडिया यूज केले, त्याच्यामध्ये काम पण केले, पाणी कमी पिलोय तर डिहायड्रेशन होते, तर मग डोकं वगैरे दुखायला लागते, मग बॉडी थकते आणि मग काम होत नाही. ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. तर मी पण ट्राय करत असतो की खूप जास्त रील वगैरे स्क्रोल करायचं काम करत असताना. ह्या गोष्टी जर कमी कमी केल्या तर होऊ शकतं, मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर. टी परमिटमध्ये कुठली गाडी आयला, कुठली गाडी होती माहिती नाही, पण प्रीमियम गाडी होती, पण भारी गाडी होती टी परमिटमध्ये. तर असा असेल तो विषय साईडला ठेवा. तर आपला विषय काय होता ना, तर ह्या गोष्टी मित्रांनो टाळल्या पाहिजे काम करत असताना. आणि ह्या चुका मी करत होतो नाही का, म्हणजे कामावर आलं की कधी कधी रील बघणं, मग त्याच्यामध्ये चांगले चांगले ट्रिप मिस होतात आपल्याकडून. तर ह्या जर आपण छोटे छोटे, कारण की ह्या गोष्टी आपण अनुभवामधून शिकतो आणि जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपल्याला थोडं थोडं काम केल्यानंतर अनुभव जाते, पण मग त्याच्यामधून आपण शिकलो पाहिजे नाही का. आता मला एक ट्रिप वाजली होती, पण ते घराकडची नाही, शुक्रवार पेठची आहे. आणि पेठमध्ये जाणं थोडं शक्यतो टाळतोच मी, जातो असं नाही, पण थोडं वेळ वगैरे बघून, ट्रॅफिक वगैरे बघून जात असतो, कुठली वेळ आहे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण टाळल्या तर धंदा होऊ शकतो आणि जेवढा निगेटिव्ह विचारपासून दूर राहिला तेवढं चांगलं आहे असं मला वाटते. आणि मला वाटते मी असंच रँडमली काही पण बोलायचं म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे, असं काही प्लॅनिंग नव्हतं मला हे सांगायचं, पण माझ्या मनात हे चालू होतं म्हणून मी व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडले. तर नक्कीच तुमच्यासोबत पण असं होते का नक्की मला सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, ज्ञानी भाऊला सपोर्ट करा आणि कमेंट करा म्हणजे ज्ञानी भाऊचे आणखी व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का, कंटिन्यू व्हिडिओ आपली येत राहील. असं तर मित्रांनो मला यूट्यूबवर व्हिडिओ बनवायची खूप आवड आहे, पण कधी कधी माइंड थकून जाते त्यामुळं व्हिडिओ येत नाही. पण मी पुश करतो स्वतःला की व्हिडिओ टाकायला. आणि बघा आता मला मी 5 मिनिटापासून बोलतोय, सुरुवातीला बोलत होतो तर एनर्जी कमी होती, पण आता एनर्जी हाय झाली. तर असा विषय आहे. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबू. नक्की लाईक करा आणि ज्ञानी भाऊला सपोर्ट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.